निवडणूक काय गणित होते? या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बँकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्यावर चर्चा माझ्याबरोबर झाली आणि यामध्ये मग साहेब, आमदार राजेशजी इंटेकर साहेब, आमदार भुटकुळे साहेब, आमदार नवघरे साहेब, आमदार राहुल पाटीलजी जिल्ह्याच्या दृष्टीनं आपण हा सगळा गोंधळ कमी केला पाहिजे आणि बँकेला आता बँकेचं काय हे काही मला काही आज बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळे त्याची जाणीव नाही, परंतु सगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र विचार केला पाहिजे. यापुढं एकत्र विचारानं पुढे चाललं पाहिजेत असा एकमुखी निर्णय आमच्या सगळ्यांचा झाला आणि त्यांनीच हे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव फायनल केलेत. हे करणारे तेच आहेत. आम्हाला फक्त माहीत बी नव्हतं यांच्या बैठका केव्हा झाल्या, यांचा विचार केव्हा झाला, पण या 2 दिवसामध्ये मला सांगितले की तुम्ही कोणतीही भूमिका घ्यायची नाही, आम्ही सांगितलेल्या भूमिकेवरच पुढे चालायचं. ह्या सगळ्या गोष्टीचं या सगळ्यांच्या निर्णयामुळं आज मी अध्यक्ष आणि राजेश गोरेगावकर हा उपाध्यक्ष झाला. या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, मनापासून त्यांचं ऋण एक करतो आणि पुढच्या कामाला सगळ्यांच्या विचारानं सगळ्यांच्या संमतीनं करू हा शब्द या निमित्ताने केला. 14 वर्षानंतर तब्बल 14 वर्षानंतर तुम्ही पुणे अध्यक्ष झालात. वनवास संपला. राजकारणामध्ये या बँकेमध्ये मला वाटतं 95 पासून आज तक आहेत. या बँकेमध्ये अध्यक्षपदही भूषवलं आणि सतत 35 वर्ष मला वाटते या बँकेचा मी संचालक राहिलो आणि यावेळेस आत्ताच बोलल्याप्रमाणे आमच्या तर मनी ध्यानी नव्हतं, पण या सगळ्यांच्या आग्रहाखातर सगळ्यांच्या आणि भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबद्दल मनापासून त्यांचं हे करतो, मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो, त्याचा ऋण व्यक्त करतो की हे आणखी यावेळेस न चर्चा करता सुद्धा आमचं नाव त्यांनी पुढे केलं आणि पुढे केलं तर निवडणूक कशी झाली याची जाणीव तुम्हाला आहेच. गुटाचं या बाबतीमध्ये इथं काही आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही, पण गुट्टे साहेब असतील, आमचे इटेकर असतील, यांनी सगळ्याला एकत्र करून सगळ्याला या विचारामध्ये भाग पाडलं एवढंच या निमित्ताने सांगेल. आणि 14 वर्ष हे काही सांगायची गरज नाही. राजकारणात आम्ही इथं होतो तर आम्हीच आहोत. कमी जास्त राजकारणात चालत असते. माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार असतोय आणि त्या चढ उतारामध्ये सुद्धा त्याच ताकदीनं त्याला फेस देत त्याला पुढे जाण्याचं काम जो करतो तो निश्चितच यशस्वी होतात. येणाऱ्या काळात बँक आणखी भरभराटीला येईल. या बँकेच्या बाबतीमध्ये फार मोठा विचार करण्याची गरज आहे. त्या बाबतीत काय काय आहे ते आता आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि बँकेला आणि शेतकरी असेल, तिथं पगारदार संस्था आहेत, काही मजूर संस्था आहेत, वेगवेगळे घटक याच्यामध्ये ते सगळ्याला त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीची कामगिरी आमची निश्चित राहील एवढा विश्वासाने. थँक्यू.